पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातल्या डॉक्टरांना आता क्लीन चिट देण्यात आली। सादर केलेली कागदपत्र तपासण्याची जबाबदारी रुग्णालयाची नसल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळेंनी म्हटलंय। आणि या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। तर काय सांगाल, चौकशी अहवाल तुम्ही आयुक्तांकडे सादर केलेला आहे, चौकशीमध्ये काय निघालेलं आहे? जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्हाला जे काही पत्र मिळालं त्या अनुषंगाने आम्ही जे संबंधित विभाग आहे रुग्णालयीन विभाग, त्याच्यामध्ये फिजिओथेरपी विभाग आणि अस्थिरोग विभाग हे विभाग येतात, कारण त्यांनी लोकोमोटर डिसेबिलिटी असा दावा त्यांनी केला होता। तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं आम्ही अहवाल मागवला आणि त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांनी कुठेही काही गैरप्रकार केलेला असं आढळून येत नाहीये। जे काही वाजवी होतं तेच त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे। त्याच पद्धतीचं प्रमाणपत्र आपण 7% त्यांना इश्यू केलं होतं, जे की कुठेही एज्युकेशनल पर्पज किंवा जॉब पर्पजसाठी व्हॅलिड होत नाही। प्रूफ म्हणून कसं स्वीकारलं हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। ते ओळखपत्र किंवा राहण्याचं ठिकाण याच्या बाबतीत शहानिशा करण्याची रुग्णालयीन कार्यालयाची म्हणजे ती जबाबदारी नाही असं मी म्हणू शकेल। झी मीडिया, पिंपरी चिंचवड।